पालकाची भाजी केली ती मी सकाळी जेवणासाठी, पण कुणाला पालकाची भाजी खायची नव्हती. म्हणजे पालकामध्ये थोडा शेपू मिक्स केला होता, त्याच्यामुळं शेपू मिक्स केल्यामुळं की नाही ही भाजी कुणाला अशीच खायची नव्हती. आता मग काय करायचं म्हणून मग आता ह्याचे पराठे करायला घेतले मी. तर 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरे मिक्स केले बारीक करून, आणि त्याच्यात आहे ती आपली भाजी केली आणि मीठ टाकलं. आता मी पूर्णपणे का नाही हिरवी मिरचीचाच वापर केलेला आहे. तिखट किंवा हळद अशीच काही टाकलेलीच नाही आहे. पूर्णपणे म्हणलं हिरव्या मिरचीचंच करूया म्हणलं. त्याच्यासाठी मी असं कणकेप्रमाणे घट्ट असं म्हणजे घट्ट म्हणजे एवढं घट्ट नाही, पण आपण कणिक कशी मळतो तशी त्याप्रमाणे मी तिमून घेतलं सगळं. आणि आपली चपाती कशी लाटतो ना त्याप्रमाणे मी पराठा असा लाटून घेतला. आणि थोडासा जाडसरच ठेवायचा. मी जाडसरच ठेवला होता थोडासा, जास्त पातळ नाही, चांगलं लागत नाही. आणि आता हे लाटलेला पराठा की नाही तव्यावर एकदम क्रिस्पी होईपर्यंत छान असं भाजायचा बघा. मस्त लागतो एकदम आहे ना, खूप छान लागतो. ही असं म्हणजे कसं ऐन वेळेस सुचलेली ही आहे. आपण पालक पराठे तर करतोच खरं, पण ह्याच्यात शेपूची भाजी पण मिक्स आहे, त्याच्यामुळं मिक्स भाजीचा पराठा असं झालं. आणि खूप छान लागलं बरं का. आणि ती दही आणि शेंगदाणा चटणी बरोबर खाल्लं. आणि तुम्हाला हा पराठा कसा वाटला ते पण सांगा मला कमेंट करून पूर्णपणे. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करा.